वेलकम बॅक टू एस जी क्लास. आज आपण बघणार आहोत टॅली RP9. तर टॅली RP9 मध्ये आज आपण बघणार आहोत यूज स्टँडर्ड रेट फॉर स्टॉक आयटम्स. म्हणजेच काय की स्टॉक आयटमसाठी स्टँडर्ड रेट कसे ठरवायचे. आता स्टँडर्ड रेट म्हणजे काय की समजा एखादा माल आपण एखाद्या कंपनीकडून विकत घेतला असेल. मग ती जी कंपनी असते ती कंपनी त्यांच्या जो कोणता स्टॉक असतो त्या स्टॉकसाठी एक निर्धारित म्हणजे एक असं ठराविक निश्चित ते एक काही महिन्यांसाठी 1 महिन्यासाठी किंवा 3 महिन्यासाठी किंवा 4 महिन्यासाठी अशा महिन्यांसाठी ते त्या स्टॉकसाठीचे जे रेट असतात ते एक ठरवलेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 1 महिन्यापर्यंत आता समजा एखादा राईस असेल फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीकडून आपण घेत असू. तर अशा पद्धतीने म्हणजे काय करता येईल की आता त्या कंपनीकडून आपण घेतोय. जर आपण 3 महिन्यापर्यंत त्यांनी एकच रेट ठेवला म्हणजे 51 किलोला 51 kg राईस आहे त्याचं कितीतरी त्यांनी आपण विकत घ्यायचं ठरवलं. मग त्याचे रेट काय आहेत हे रेट ते ठरवलेले असतात. म्हणजे 3 महिन्यासाठी ते निश्चित केले जातात. मग 3 महिन्यानंतर ते चेंज केले जाते. म्हणजेच काय की तिथे एका आयटमसाठी म्हणजे समजा तो राईस हा एक आयटम आहे. त्या आयटमसाठी जो स्टँडर्ड रेट आहे ते त्यांनी ठरवलेला असतो. मग त्या ठरवलेल्या स्टँडर्ड रेटमध्येच आपल्याला ते विकत घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे की तो स्टॉक आयटम कसा असतो की तो आपण कसं त्याला मांडायचा आहे टॅली RP9 मध्ये तो कसा क्रिएट केला जातो स्टँडर्ड रेट हा कसा जनरेट केला जातो कसा ठरवला जातो ते आपण आता बघणार आहोत. चला तर मग बघूया टॅली सॉफ्टवेअरमध्ये. आता स्टँडर्ड रेट म्हणजेच काय की एखाद्या निश्चित कालावधीसाठी एका निश्चित ठराविक त्याची जे भाव असतो तो ठरवला गेलेला असतो त्यालाच स्टँडर्ड रेट असं आपण म्हणू शकतो स्टॉक आयटमसाठी. त्यानंतर जेव्हा आपल्याला तो परचेस आपण केलेला असो त्या निर्धारित किंवा त्या निश्चित अशा भावामध्ये तर आपण जेव्हा सेल करू म्हणजे जेव्हा आपण तेव्हा त्याला विकत असू त्या प्रोडक्टला तेव्हा आपण आपला देखील एक स्टँडर्ड रेट आपण ठरवू शकतो. चला तर मग बघूयात की कसं करता येईल. अर्थात आपल्याला स्टॉक दाखवायचा आहे म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल एखादा स्टॉक क्रिएट करावा लागेल. तो स्टॉक क्रिएट करण्यासाठी आपल्याला गेटवे ऑफ टॅलीमध्ये मास्टर्समध्ये इन्व्हेंटरी इन्फोमध्ये जायचे आहे. इन्व्हेंटरी इन्फोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टॉक आयटम्सवर यायचं आहे. स्टॉक आयटम्सवर आल्यानंतर अर्थातच क्रिएट करायचं आहे. क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे आता बघायचं आहे राईस हे आयटम तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला एखादा जो फीचर आहे, जो स्पेशल फीचर आहे स्टॉक रेटसाठी स्टँडर्ड रेट जो आपल्याला ठरवायचा आहे, त्या स्पेशल फीचर्स तो आपल्याला काय करायचा आहे, ऑन करायचा आहे. मग तो कसा ऑन करता येईल? तर त्यासाठी आपल्याला जो स्पेशल फीचर्स आहे तो F12 म्हणजे कॉन्फिगरेशन जे आहे F12 की आपण प्रेस करायची आहे. आता आपण इथे राईस हे टाईप करू आणि त्यानंतर तुम्ही F12 की जर तुम्ही प्रेस केली तर तुम्हाला कॉन्फिगरेशनची विंडो ओपन होणार आहे किंवा मग तुम्ही राईट हँड साईडला इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला इथे दिसतच आहे F12. ओके यावरती क्लिक केलं किंवा F12 की तुम्ही प्रेस केली तरी तुम्हाला मास्टर कॉन्फिगरेशनची विंडो तुम्हाला इथे ओपन झालेली दिसत आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे शेवटून दुसरं तुम्हाला इथे दिसत आहे एनेबल स्टँडर्ड रेट्स फॉर स्टॉक आयटम्स यावरती तुम्हाला येस करायचं आहे आणि ही स्क्रीन तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे. ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे स्टॉकचं नाव लिहून इथे आपण अंडर जे आहे ते आता प्रायमरीज ठेवूयात. जे युनिट्स आहे आपण ते KG मध्ये घेऊयात. आता इथे तुम्हाला सेट स्टँडर्ड रेट्स इथे अर्थातच तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथे एक स्टॉक आयटम तुम्हाला ओपन झालेलं दिसते स्टँडर्ड रेटसाठी. हे लेफ्ट हँड साईडचे म्हणजे डाव्या बाजूचे आहे परचेससाठी आणि उजव्या साईडचं आहे ते स्टँडर्ड सेलिंग प्राईससाठी. मग आता आपल्याला इथे महिना टू महिना पण दाखवायचे आहे तर तुम्ही इथे डेट ॲप्लिकेबल करून त्या महिन्याचे रेट तुम्ही ठरवायचे आहेत. ओके चला तर मग बघूयात की कसं करायचं आहे.
आता इथे तुम्हाला डेट टाकायची आहे. आपण आता 1 एप्रिल किंवा एप्रिल आणि मे असे 2 महिने घेऊयात आणि ह्या 2 महिन्यासाठी आपल्याला एक स्टँडर्ड रेट तुम्हाला इथे ठरवायचे आहेत. परचेस रेट. मग आता इथे 1 एप्रिल 2020 म्हणजे एप्रिल महिन्यासाठी आपण इथे टाईप करूयात. किती किलोने घेणार आहे त्याची रेट जी आहे ती आपल्याला इथं निश्चित करायची आहे फॉर द परचेसिंग. तुम्ही इथे डेट देखील चेंज करू शकता. आता इथे आपल्याला रेट दिलेले आहेत की समजा आपण 51 रुपये पर केजीने आपण जर घेतले असेल एप्रिल महिन्यात, मग आपण मे महिन्यात आपण जर बघितलं तर आपण मे महिन्याचं घेऊयात. ओके, तर मे महिन्यात आपण 52 रुपये केजी असं 52 केजी आपण परचेस स्टँडर्ड रेट आपण इथे ठरवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे जे खालचे तुम्ही महिने आहे ते तुम्ही टाकू शकता. आता आपण इथे बघूयात की स्टँडर्ड सेलिंग प्राइस मध्ये आपल्याला काय करायचं आहे. तर आता एप्रिल महिन्यासाठी आपण जो स्टँडर्ड रेट जो आहे, जो आपल्याला विकायचा आहे, ज्या स्टँडर्ड रेटने आपल्याला आता सेलिंग करायचं आहे एप्रिल महिन्यासाठी, तो आपण 53 रुपये केजी आपण ठरवूयात. आणि जो मे महिन्यासाठी आपल्याला जो करायचा आहे, तो आपण 54 रुपये म्हणजे 54 रुपीज पर केजीने आपण हे करणार आहोत, विकणार आहोत. म्हणजे आता तुम्ही इथे बघू शकता की इथे परचेस कॉस्ट रेट तुम्हाला एक स्टँडर्ड रेट दिसत आहे आणि इथे सेलिंग स्टँडर्ड रेट आपण इथे निश्चित केलेले आहे. ओके, तर आता तुम्हाला काय करायचे आहे, ही स्क्रीन जी आहे ती ऍक्सेप्ट करायची आहे. स्क्रीन ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन ओपन होतीये. आता ही देखील स्क्रीन तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपला जो स्टॉक आयटम आहे तो आता इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसत आहे. जर आपण डिस्प्लेमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे राईसचा आपल्याला इथे जो स्टॉक आहे तो आपला इथे क्रिएट झालेला आपल्याला दिसत आहे. आता इथे आपण बघितलेलं आहे स्टँडर्ड रेट ठरवून झालेले आहेत. मग आता ते एक्झिक्यूट कसे करायचे, ते आपल्याला कसे बघता येतील, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्झॅक्शन्स करावे लागतील. तर आपण इथे ट्रान्झॅक्शन्समध्ये जाऊयात आणि अकाउंटिंग वाउचर्समध्ये जायचे आहे तुम्हाला. ओके, आता आपल्याला एखादी परचेसची एंट्री करून बघायची आहे. परचेसची एंट्री करण्यासाठी अर्थातच आपल्याला F9 की प्रेस करायची आहे. F9 की प्रेस करा किंवा इथे तुम्हाला F9 परचेस तुम्हाला दिसत आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होते. ओके, हे झाल्यानंतर तुम्हाला आता रेट बघायचे आहेत की बाबा बरोबर तसे झालेले आहेत का. तर आता यापूर्वी आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण बघायचं आहे की डेट डेट आपल्याला आपण जी एप्रिल आणि एप्रिल महिन्यासाठी टाकली होती आणि मे महिन्यासाठी टाकली होती. जर इथे दुसरा महिना असेल तर तुम्हाला इथे F2 नी तुम्हाला ही डेट चेंज करावी लागेल. आता इथे बाय डिफॉल्ट इथे एप्रिल महिन्याची आलेलीच आहे डेट. तर इथे सप्लायर इनवॉइस नंबर टाका. ओके, डेट जी आहे तीच प्रेस करा आणि पार्टी नेम जो सप्लायर आहे तो सप्लायर आपण समजा सप्लायर ए घेतलं. ओके, हे एंटर करा. त्यानंतर इथे परचेस लेजर आहे तो परचेस अकाउंट येणार आहे. आता नेम ऑफ द आयटम आहे राईस. तर राईस आपण घेतलेला आहे. ओके, सो आता इथे गोडाऊनचं मी क्रिएट करून ठेवलं होतं म्हणून तो गोडाऊनमध्ये टाकत आहे. बाय डिफॉल्ट ते गोडाऊन आलेलं आहे किंवा तुमच्याकडे गोडाऊन नसेल तर दॅट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. डिरेक्टली इथे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला इथे क्वांटिटी वगैरे तुम्ही टाईप करू शकता. ओके, आता क्वांटिटी आपल्याला किती घ्यायची आहे, तर समजा 100 केजी आपण घेत आहोत. ओके, तर पर रेटने आपण किती ठरवलं होतं एप्रिल महिन्यासाठी 51 रुपये. तर ऑटोमॅटिकली मी रेट न ठरवता इथे राईसची इथे आपल्याला किंमत ऑटोमॅटिकली आलेली दिसत आहे. ओके, आणि इथे एंटर करून बघा तर इथे आपल्याला आलेले दिसत आहे ऑटोमॅटिकली. म्हणजे आपण जो स्टँडर्ड रेट राईससाठी ठरवला होता तो इथे आपल्याला दिसत आहे. आता आपण एखादी सेल्स वाउचर एंट्री करून बघूयात. ही स्क्रीन तुम्हाला ऍक्सेप्ट करायची आहे. इथे नरेशन तुम्ही टाईप करू शकता आणि ही स्क्रीन तुम्ही ऍक्सेप्ट करायची आहे. ओके, ऍक्सेप्ट झाल्यानंतर आता आपण बघूयात की सेल्स एप्रिल महिन्यासाठी सेल्सची आपण 53 पर रेटने आपण ठरवलं होतं. बरोबर आहे की नाही. तर आपण इथे F8 कीने आपण सेल्स जी आहे ती एंट्री आपण इथे करूयात. ओके, रेफरन्स नंबर काय असेल तो. आता इथे पार्टी नेम आहे कस्टमर ए
आपण असं घेऊयात. ओके. आणि इथे आपण ही स्क्रीन ऍक्सेप्ट करू आणि इथे सेल्स अकाउंट येणार आहे. अर्थातच नेम ऑफ द आयटम जो आहे तो राईस आहे. ओके. आता जो कोणता गोडाऊन थ्रू तुम्ही पाठवणार आहे तो. पण आता आपल्याला क्वांटिटीनी विकायचा आहे. समजा कस्टमर एनी 50 रुपये क्वांटिटीनी घेतलेला आहे. आता त्याची रेट आपण किती ठरवली होती? 53 पर रेट ठरवली होती. तर ऑटोमॅटिकली इथे आपल्याला इथे आलेलं दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जे आपण सेलिंग जे प्राइस ठरवले होते ते इथे आपल्याला ऑटोमॅटिकली आलेले दिसत आहेत. आता ही स्क्रीन आपण ऍक्सेप्ट करूया. ओके. तसं सेम आपण मे महिन्यासाठी आपण ही काहीतरी एक निश्चित व्हॅल्यू जे स्टँडर्ड रेट आहे स्टॉक आयटमसाठी ते आपण निर्धारित केलं होतं म्हणजे निश्चित केलं होतं. तर F9 मध्ये जाऊयात आणि आपण इथे F2 नी डेट चेंज करूयात. ओके. F2 ने डेट चेंज केल्यानंतर इथे आपण मे महिना एक्झिक्यूट करूयात. ओके. डेट एक्झिक्यूट केली आपण. त्यानंतर इथे तुम्ही काय तुमचा सप्लायर इनव्हॉइस नेम नंबर असेल तो आपण इथे टाईप करूयात. आता हा कोणता मंथ आहे? मे मंथ आहे. ओके. आता मे महिन्यासाठी आपण काहीतरी निश्चित स्टँडर्ड रेट आपण ठरवले होते फॉर द परचेस. ओके. तर आता इथे आपण सप्लायर ए करूयात. ओके. इथे परचेस अकाउंट, इथे येणार राईस. ओके. सो राईस आपण इथे घेतले आहे. आता क्वांटिटी क्वांटिटी आपण इथे तुम्ही कितीही टाकू शकता आणि इथे पर रेटने आपण 52 केजीने आपण इथे ठरवलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ऑटोमॅटिकली इथे पर रेटची किंमत ऑटोमॅटिकली इथे आपल्याला आलेली दिसत आहे. ओके. आता ही स्क्रीन ऍक्सेप्ट करूयात. ओके. सेम तसंच F8 की म्हणजे सेल्स जे आहे ते आपण बघूयात. ओके. इथे आपण कस्टमर ए घेऊ. त्यानंतर इथे आपण सेल्स अकाउंट घेऊयात. आता इथे राईस राईस घेतल्यानंतर आता इथे क्वांटिटी समजा 100. पण आता पर रेटने आपण कितीने विकणार होतो हे मे महिन्यामध्ये आपण आपले एक स्टँडर्ड रेट सेलिंग रेट ठरलं होतं कॉस्ट. तर ती होती 54 रुपीज केजी. तर अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड रेट जी आहे स्टॉक आयटमसाठी हे आपण इथे निश्चित करू शकतो. आता कधी-कधी काय होतं, आपण आपल्याला जर बघायचं असेल किंवा आपण कदाचित विसरतो आपण कधी-कधी की काय आपण रेट दिलेले आहेत त्या-त्या महिन्यासाठी. तर ते बघायचे कसे? तर ते आपण बघूयात. ही स्क्रीन आपण ॲक्सेप्ट करूयात. आता जर ते आपल्याला बघायचे असेल की आपण कोणत्या महिन्यासाठी कोणते रेट आपण ठरवलेले आहेत, ते बघायचं आहे किंवा मग तुम्ही ते रेट चेंज देखील करू शकता. ओके. ते कसं करायचंय? तर सिम्पली इथे बॅक यायचं आहे आणि इथे गेटवे ऑफ टॅलीमध्ये मास्टर्समध्ये अकाउंट इन्व्हेंटरी इन्फोमध्ये यायचं आहे. इन्व्हेंटरी इन्फोमध्ये येऊन तुम्हाला स्टॉक आयटममध्ये यायचं आहे. स्टॉक आयटममध्ये आल्यानंतर तुम्हाला अल्टरवर जायचं आहे. अल्टरवर आल्यानंतर आपला जो स्टॉक होता जो स्टॉक आयटम होता तो होता राईस. आता राईसवरती आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे स्टँडर्ड रेट जे तुम्ही बघत आहात इथे अल्टर स्टँडर्ड रेट तुम्हाला दिसत आहे. इथे नो दिसत आहे तिथे तुम्हाला येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे की आपण एप्रिल महिन्यासाठी परचेस स्टँडर्ड रेट कोणती ठरवली होती आणि सेलिंग प्राइस जी आहे ती स्टँडर्ड जी सेलिंग प्राइस आहे ती कोणती ठरवली होती ती तुम्ही इथे बघू शकता. अर्थातच आता तुम्ही इथे रेट तुम्ही चेंज करू शकता. इथे तुम्ही डेट चेंज करू शकता. इथे आता कोणता महिना आहे? एप्रिल मे महिना आहे. तर इथे तुम्ही जून जुलै देखील टाकू शकता. इथे देखील तुम्ही जून जुलै इथे म्हणजे तुम्ही चेंजेस करू शकता. एवढंच नाही तर तुम्ही जेवढे पण आपल्या लिस्ट जे तुम्हाला दिसत आहेत. ओके. इथे जे तुम्हाला स्टॉक आयटम्स जे लिस्ट दिसत आहे यापैकी कोणत्याही स्टॉक आयटमला तुम्ही जे आहे स्टँडर्ड रेट तुम्ही लावू शकता. आता इथे आपण रेड चिली पावडर जे आहे आपल्याला दिसत आहे याला जर आपण बघितलं तर तुम्ही इथे सिम्पली इथे काय करायचं आहे स्टँडर्ड अल्टर अल्टर स्टँडर्ड रेट्स वरती यायचं आणि येस करायचं आहे. आल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला डेट टाईप करायची आहे. जो तुम्ही डेट कोणतीही टाईप करू शकता. आणि जे तुम्हाला पर रेटने काय विकायचं आहे, किती रेटने विकायचं आहे ते तुम्ही इथे पर रेटने आपण इथे विकू शकतो. परत सेम तसंच तुम्हाला इथे जे आहे सेलिंग कॉस्ट रेट आहे, जे सेलिंग प्राइस आहे ते देखील आपण ठरवू शकतो त्या पद्धतीने. ओके. तर अशा पद्धतीने आपण जे स्टँडर्ड स्टॉक आयटम रेट्स आहे त्या अशा पद्धतीने इथे ठरवत असतो.
तर अशा प्रकारे आज आपण बघितले आहे टॅली आर पी नाईनमध्ये यूज स्टँडर्ड रेट फॉर स्टॉक आयटम्स म्हणजे स्टॉक आयटमसाठी स्टँडर्ड रेट कसे ठरवायचे आणि ते कसे यूज करायचे आहेत ते आज आपण बघितले आहे. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.